मला पूर्ण वेणी घालू झाली 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 बाळा थांब 1 मिनिट फक्त रबर किती वेळ लागणार आहे झालं अजून? झालं झालं हे बघ रबर लावला की झालं झालं 1 मिनिट थांबा मला येत नाही थांब थांब अडत बरोबर थांब तर हा ये थांब थांब हा आता झाला झालं 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 1 मिनिट हा माऊ आता शांतपणे इथे बसून दूध संपलं दूध चला आता मी माऊ ऐक मी जरा काम करतो मला काम करू दे हा हो ग बबी मावशी पुण्याला पण सांगते हो त्याला पण घेऊन येते हो, हो, हो. काय ना केवढूशी होती आणि आता लग्नाचं वय झालं तिचं बापरे वाटत सुद्धा नाही मोहन हम्म मला तुझी मदत करायची आहे. माऊ नको तू खेळ मी करतो का मोहन प्लीज ना. बर मग या कपड्यांच्या घड्या घालशील माझ्यासारख्या हा. जादू नाही करायची स्वतः काम करायचं चालेल बरं. प्रॉमिस पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. शोभा वहिनी काय झालं कोकलायला काय माऊ मोहन भाऊजी ही माऊ तुमच्याकडे एवढे दिवस राहते ना तर तुम्ही साधं वळण नाही लावू शकलात का हो तिला एवढी साधी अक्कल नाही. ए भावाने अक्कल कोणाची काढतेस माझा नवरा ऐकून घेतो म्हणून काही बोलतेस का वाण नाही तर गुण लागणारच. तुम्हाला बोलायची शिस्त नाही मग तिला तरी कुठून शिस्त असणार आहे. हे बघ दीपा तोंड सांभाळून बोल शोभा शोभा मला सांगाल का काय झालंय ते अहो मोहन भाऊजी ती सगळ्यांना ना नावाने हाक मारते तीच शिस्त लावलीत का हो तुम्ही. बरोबरच आहे शोभा वहिनींसारखे गुरु असल्यावर आणखीन काय होणार आहे. आम्ही माऊला चांगली शिस्त लावली कळलं ना स्वतःच्या मुलाकडे बघ 5 पैशाची अक्कल नाहीये त्याला आणि आली आमच्या भाऊला बोलायला. मान्य आहे, माझ्या मुलाला अक्कल नाही. आई गपरे तू. पण मोठ्या माणसांना नावाने हाक मारायची नसते त्यांचा आदर करायचा असतो. एवढी अक्कल माझ्या मुलाला आहे हीच अक्कल तुम्ही माऊला शिकवा ना. माऊला काय शिकवायचं आणि काय नाही ना ते आमचं आम्ही बघू तू नको शिकव चल निघ. एवढंच आहे ना तर तुमच्या माऊलाही तुम्ही घरातच ठेवा आमच्या मुलांबरोबर खेळायला सोडू नका. कसं तिच्यामुळे आमची मुलं बिघडायची. चल रे. आणि परत जर दिसलास ना तिच्याबरोबर खेळताना तर बघ आली मोठी अक्कल शिकवायला सकाळ सकाळ नुसती कटकट. भाने आज भाजी काय करणार आहेस का कारल्याची भाजी. शे कारल्याची भाजी मला नको बटाट्याची भाजी कर. मी नाही करणार बटाट्याची भाजी परवाच केली होती. तुला काय प्रॉब्लेम आहे का बटाट्याची भाजी कर मी सांगते ना. मावशी तुम्हाला तेलकट खायचं नाहीये बटाटा खाऊन ना हातापायात वाद भरतो. ए माझ्या तब्येतीची काळजी तू करू नकोस हा? तुला सांगितलं तेवढं कर. तुम्हाला काय जातं सांगायला सोबत मला ओरडतात. ए भाने तू माझ्या घरात राहतेस का शोभीच्या घरात राहतेस हा सांगितलं तेवढं कर. आणि काय ग कालपासून बेडशीट धुवायला काढ म्हणून सांगते हा काय काढले नाहीयेस किती घाण वास येतोय त्याला काढ काढते नंतर. काम चुकार कुणीकडची. मावशी मी समधी कामं करते तरी तुम्ही मला काम चुकार कशा पायी म्हणता. जास्त बोललात तर काम सोडून जाईन म्या. ए शोभीने कामावर काय ठेवून घेतलं परत जीबत चालायला लागली की चुरू चुरू तुझी हा इतके दिवस कशी खाली मान घालून काम करत होतीस. तुमच्या ना बोलण्यातच कंटाळा आलाय मला. जाऊ दे मी काम सोडून जाते. हा जा. आजी ए मला आजी बिजी म्हणायचं नाही हा? मी तुझी आजी बिजी नाहीये. एक आईत खाऊ आणि एक काम चुकार. देवानं माझ्याच नशिबाला सगळे कसे आणून ठेवलेत कुणास ठाऊक. ए भाने मी सांगितलं ते करून ठेव. बेडशीट धू आणि बटाट्याचीच भाजी कर बरं का. हा तिला आजी म्हणलं तरी राग येतो आणि लीलावती म्हणलं तरी पण राग येतो. माव काय भानगड काय. काही भानगड नाहीये. आजपासून मी सगळ्या मोठ्या माणसांना नावाने नाही
अरे वा, मग आजपासून ना मला बी ताई म्हण, तुला ताई का म्हणू? कारण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. पण आपल्या जादू तर सेम आहेत ना, आणि त्यात तुझी जादू कधी कधी चुकते पण. मग मी तुला ताई नाही म्हणणार. मग होतं तर मग त्याला काय म्हणतात रे? ए, काय खेळताय तुम्ही? मी पण खेळू? माझी आई म्हणाली की तुला खेळायला नाही घ्यायचं. का? माझी आई म्हणाली की तू 1 नंबरची आगाऊ कुठची आहे. आम्ही तुला खेळायला नाही घेणार. त्या दीपाचं तर काही कळतच नाही. तिला काकू म्हणलं ना तरी प्रॉब्लेम असतो, आणि दीपा म्हणलं तरी प्रॉब्लेम असतो. मी तर पिंट्याची आई म्हणते, तू पण तसंच म्हण. जाऊ देत, आता तर मला तिच्याशी काही बोलायचं पण नाही. चला आपण खेळूयात. नाही, आम्हाला खूप अभ्यास आहे, आणि हा पिंट्या स्कॉलरशिपला बसलाय. मी त्याचा अभ्यास घेते. ए, मी पण घेते तुझा अभ्यास. तू माझा अभ्यास घेणार? तू शाळेत तरी जातेस का? आणि हो, कितवी शिकलीस ना? पहिली की ज्युनियर केजी? तुम्हाला जे शाळेत शिकवतात ना, त्याच्यापेक्षा जास्ती चांगलं मला काहीतरी येतं. बरं, काय येतं सांग तुला? काही येत नाही तुला, नुसते फेकते. अरे जाऊ दे रे, तू माझा अभ्यास घे. मावशीच्या नवऱ्याला काय म्हणतात? सोपं आहे, काका. एक मिनिट, मावशीच्या नवऱ्याला पण काका म्हणतात, आणि बाबांच्या भावाला पण काका म्हणतात. असं का? हे चुकलंय, एकदा चेक कर. या नात्यांमध्ये पण काहीतरी गोंधळ आहे. मला पण दे ना चहा. तू कधीपासून चहा प्यायला लागलीस? अगं मला चहा खूप आवडतं. दे ना मावशी चहा. अगं बाई, राहुल, ऐकलंस का? माऊ मला काय म्हणली? काय म्हणली? मावशी म्हणली, मावशी. अगं बाई, माऊ किती छान. माऊ, मी तुला चहा देते. मला मावशीच म्हणायचं. जा बस, चहा देते मी. जा बस तिकडे, चहा बनवते मी. अगं बाई, मावशी. तुम्ही ना कसं चहा पिता? असं म्हणजे तुम्ही दोघे मग अशी पित होते ना तसे. अंजुईला खायला पण दे ग. आहा, ते बाहेर कोणाला सांगायचं नाही हा, मी असे चहा पितो. ठीक आहे, नाही सांगणार. पण राहुल मामा ऑफिसला नाही गेलास? काय म्हणली तू? ऑफिसला नाही गेलास? नाही त्याच्या आधी काय म्हणली तू? राहुल मामा. अरे ही काय येडी आहे का अंजू आहे? रे? तुला मावशी म्हणते, मला मामा म्हणते. काय चाललंय हिचं? अगं बाई, ए माऊ, तू तर आम्हाला सरळ सरळ भाऊ बहीण करून टाकलंस. त्यापेक्षा आमच्या नावानं थाक मार. बाई, तुझं आहे. आई कुठे गेली होतीस? काय म्हणालीस? कुठे गेली होतीस? त्याच्या आधी काय म्हणालीस? आई. ए, मला आई म्हणू नको. मी तुझी आई नाही, तू माझी मुलगी नाही. हे कुणी शिकवलं तुला? बाबाने. कोण बाबा? मोहन बाबा. मोहन बाबा म्हणतो आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना नावाने हाक मारायची नसते, आणि सगळे मुलं आपल्या घरी राहणाऱ्या बाईला आईच म्हणतात, आणि माणसाला बाबा. मोन्या, नको ते शिकवू नकोस हा. ए बघ माऊ, मला आई म्हणू नकोस हा. हा, तू सांगितलंस तसं मी कोणाला नाही हाक मारली नावाने. शाब्बास. पण मी काका, काकू, मामा, मामी असं म्हणलेलं कोणालाच नाही आवडलं. सगळे मला ओरडले. आता तूच सांग, यात माझी काय चूक? नाही, तुझी काहीच चूक नाही माऊ. तू काळजी नको करू. तू तुला हव्या त्या नावाने हाक मार. नक्की मोहन? नक्की माऊ. झालं, आता काही खरं नाही. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.